आता बातमी आहे एका शेतकऱ्याच्या हत्येसंदर्भातली। गोंदियामध्ये शेतकऱ्याची हत्या करण्यात आली। जमिनीच्या जुन्या वादातून ही हत्या करण्यात आली। 6 आरोपींना नागपूरच्या बुट्टीबोरी येथून अटक करण्यात आली। गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील मलपुरी येथील हुसैन सेवकराम रहांगडाले या शेतकऱ्याचा मृतदेह गळा कापलेल्या स्थितीमध्ये आढळला। गावातील शेत शिवारामध्ये शनिवारी 18 एप्रिल रोजी सकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली। तर चौकशी केली असता जमिनीच्या जुन्या वादातून त्यांची हत्या करण्यात आल्याचं समोर आलं। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सर्व आरोपींना बेड्या ठोकलेल्या आहेत। विरोधकांनी नारी शक्ती विधेयकाची भ्रूण हत्या केली अशा शब्दात पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला होता। आता खासदार संजय राऊतांनी पंतप्रधान मोदींवर पलटवार केला आहे। नरेंद्र मोदी काय बोलतायत त्याकडे देश गांभीर्याने पाहत नाही, ते आचारसंहितेचा भंग करतायत। 2023 साली मंजूर झालेल्या महिला आरक्षणाचे विधेयक त्यांनी अद्यापपर्यंत अंमलात आणलेलं नाहीये। याबद्दल नरेंद्र मोदींनी संपूर्ण देशाची माफी मागितली पाहिजे असं खासदार संजय राऊतांनी म्हटलेलं आहे। नरेंद्र मोदी काय बोलतात याकडे देश गांभीर्याने पाहत नाही। एकतर ते सातत्यानं बेकायदेशीर, नियमबाह्य आणि निवडणूक काळामध्ये आचारसंहितेचा भंग होईल असं वर्तन प्रधानमंत्री करत असतात आणि कायदा माझं काय वाकडं करणार या भूमिकेत ते असतात। एकतर ते खोटं बोलतात, त्यांना खोटं बोलण्याचा राष्ट्रीय आजार जडलेला आहे। राष्ट्राला संबोधन काय असं संकट राष्ट्रावरती आलंय? काल एक डिलिमिटेशन बिल तुमच्या मनमर्जीनुसार जे आणत होता त्याचा पराभव झाला। हे राष्ट्रावर संकट नाही, फार तर भारतीय जनता पक्षावर संकट आहे। जनतेनं तुम्हाला लुळं पांगळं करून टाकलंय। विधानसभा निवडणूक, महापालिका निवडणुकीत, या निवडणुकीमध्ये उभाटा गट लुळा पांगळा करण्याचं काम जनतेने केलंय आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना राष्ट्रीय आजार नाही तर या राष्ट्राचे आधार आहेत आणि या राष्ट्राचे आधार म्हणून या देशाला पुढे घेऊन जाण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झालंय आणि तुम्हाला आजारी करण्याचं काम जनतेने केलंय। त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आजारी नाहीत तर या देशाचे आधारस्तंभ आहेत, हे लक्षात ठेवा। तर संजय राऊतांनी स्वतःची पातळी तपासली पाहिजे। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रिया दिली। 15 वर्षापासून मोदींवर कुठलाही डाग नाहीये। खंबीर नेतृत्व म्हणून मोदींकडे पाहिलं जातं। सकाळी उठल्यावर राऊतांचा भुंगा सुरू होतो। पालकमंत्री संजय शिरसाट यांनी राऊतांवर टीका केली आहे। जो माणूस या देशाचं नेतृत्व गेली 15 वर्षापासून करतो, ज्यांच्यावर कोणत्याही प्रकारचा डाग नाही, ते खंबीर नेतृत्व म्हणून ज्या नरेंद्र मोदी साहेबांकडे पाहिलं जातं, अशावर टीका करताना स्वतःची पातळी दिली, हे संजय राऊतांनी तपासलं पाहिजे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।